हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत पॉवर ऑफ बिलीव. स्वतःवर विश्वास असणं किती जरुरी आहे हेच आपण बघणार आहोत. जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत पॉझिटिव्ह बोलणं चालू करणार नाही तोपर्यंत कोणीही काहीच करू शकणार नाही. ओके, तुम्हाला हे समजायला हवं की कोणी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही म्हणत असताल ना की समोरची व्यक्ती माझा आदर करत नाही आहे, मला प्रेम देत नाही आहे, तर काय होत असतं की स्वतःवर अगोदर बिलीव नसतं आणि काही बिलीव जे असतात तर ते निगेटिव्ह असतात. तुम्ही स्वतःसोबतच पॉझिटिव्ह बोलत नाही, सकारात्मक बोलत नाही, तर समोरच्याकडून काय अपेक्षित करणार? तर त्यासाठी तुमच्या अंदर जे आहे तेच बाहेर अट्रॅक्ट होत असते, तेच बाहेर दिसत असते. म्हणून आपल्याला स्वतःवर बिलीव करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत सकारात्मक बोलणार नाही किंवा तुम्ही स्वतःवर जोपर्यंत विश्वास करणार नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकणार नाही किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही जे काही अपेक्षा करत आहात ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला हे समजायला हवं की कोणी व्यक्ती तुमच्यावर समोरून प्रेम करेल त्याच्या अगोदर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागा, तेव्हा तुम्हाला समोरून ती व्यक्ती प्रेम करायला चालू करेल. म्हणून तुम्ही स्वतःवर बिलीव ठेवा. स्वतःच्या अंदर जे आहे तेच बाहेर दिसत असते. त्यासाठी तुम्ही स्वतःवर काम करा. स्वतःविषयी सकारात्मक म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह बोलणं चालू करा. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा. तुम्ही स्वतःला वर्दी समजा. तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतःला वर्दी समजणार नाही तर समोरचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला वर्दी समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला वर्दी स्वतः समजायचं आहे. आणि काही लोक स्वतःविषयीच निगेटिव्ह टॉक करत असतात. तुम्ही स्वतः प्रेम करत नाही, मी कशी करू, माझं स्वतःवर प्रेम आहे की नाही हेच मला माहिती नाही. तर हे काय आहे? तुम्ही स्वतःविषयीच निगेटिव्ह वाक्य बोलत आहात, सेल्फ टॉक निगेटिव्ह करत आहात. तर म्हणून समोरून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्हाला मिळत नाही आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, सकारात्मक बोलायचं आहे. म्हणून तुम्हाला स्वतःवर जास्तीत जास्त वर्क करायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःला वर्दी जर समजणार नाही तर कोणीही तुम्हाला समोरून येऊन काहीही म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्हाला समोरून मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही हे म्हणणं बंद करा की मी सुंदर नाही आहे, माझी पर्सनॅलिटी तशी नाही आहे. तर दुसरा व्यक्ती, तुम्ही जेव्हा हे निगेटिव्ह टॉक करत असता तर दुसरा व्यक्ती तुमच्यावर कसं काय प्रेम करू शकेल? हे शक्य तरी होणार का? तर मुळीच नाही. म्हणून तुम्हीच तुमच्याविषयी निगेटिव्ह सेल्फ टॉक करणं बंद करायचं आहे. तुम्ही असं सतत म्हणत असता की माझी पर्सनॅलिटी तशी नाही आहे, मी ठोकळ आहे, माझं रंग रूप नेक्स्ट असं आहे. पण जे आहे ते ॲक्सेप्ट करा ना. तुमच्याकडे जे आहे, जे ह्या परमात्म्याने तुम्हाला बनवलं आहे, इतकं सुंदर शरीर दिलं आहे, तर तुम्ही ॲक्सेप्ट करा की असं नाही आहे की मी स्वतःविषयी नकारात्मक बोलणार. तर ते बंद करायचं आहे की स्वतःविषयी सकारात्मक बोलायचं आहे. तर दुसरा व्यक्ती, तुम्ही जेव्हा नकारात्मक बोलताय तर दुसरा व्यक्ती तुमच्यावर प्रेम कसं करणार? तर त्यासाठी तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचे आहे. तुम्ही एखादा जॉब लागत नसणार तर तुम्ही असं म्हणत असता की कोणती मोठी ड्युटी मला कशी लागणार किंवा कशी मिळेल, मी एवढा अभ्यास केला पण माझा रिझल्ट तसा नाही येणार. जोपर्यंत तुम्ही हे सर्व बिलीव तुमच्या अंदर घुसून आहेत ते बिलीव तुम्ही जोपर्यंत काढून फेकणार नाही आणि स्वतःला सेल्फ टॉकमध्ये असं म्हणणार नाही की मी डिझर्व करते, मी वर्दी आहे, आणि परमात्म्याला म्हणायचं, परमात्म्या तुम्हाला माहीत आहे की मी हे डिझर्व करते आणि मी हे मिळवण्याचा मला हक्क आहे, मी हे डिझर्व करते आणि मला याच्याही पेक्षा सुंदर मिळेल हा माझा विश्वास आहे. कारण तेवढं काम मी माझ्यावर केलं आहे आणि ते देणं तुमचं काम आहे. हे जेव्हा स्वतःला तुम्ही सेल्फ टॉकमध्ये म्हणता तर ते तुम्हाला ती गोष्ट
मिळते, कारण तुमचा आत्मविश्वास तेवढा असतो, तुम्ही तेवढं ॲक्शन घेतलेले असतात आणि ते मिळणं तुमचा अधिकार आहे. ओके, तर हे सेल्फ निगेटिव्ह टॉक, स्वतःवर विश्वास नाही करणं बंद करायचं आहे. स्वतःवर विश्वास करायचा आहे, कारण त्याच्यामध्येच ह्या विश्वास करण्याच्या शक्ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हेच मी तुम्हाला सांगत आहे. कारण तुम्ही हे कित्येक लोक आहेत की स्वतःवरच त्यांचा विश्वास नाही आहे, स्वतःवरच ते प्रेम करत नाही आहे आणि समोरून त्यांनी जे अपेक्षित करतात ते त्यांना मिळत नाही आहे. तर तुम्ही समोरून अपेक्षित करत आहात, जे समोरच्या व्यक्तींकडून अपेक्षा करत आहात, ते स्वतः अगोदर करायला चालू करा. तेव्हा ते तुमच्या अंदर जे आहे ते बाहेरून अट्रॅक्ट व्हायला चालू होते. तुमच्या अंदर जे आहे ते बाहेर दिसते, त्यामुळे तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असते. तर ते तुम्हाला सकारात्मक सेल्फ टॉक करायचा आहे आणि स्वतःवर बिलीव्ह ठेवायचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि तुम्ही जे बाहेर शोधत आहात तर तेच तुमच्या अंदर असणं जरुरी आहे. बिकॉज तुम्ही जे अट्रॅक्ट नाही करू शकत, जे तुम्ही अंदरून नाही आहात, तुम्ही तेच अट्रॅक्ट करू शकता. ओके, म्हणजेच म्हणायचं काय आहे की तुम्हाला जे पाहिजे आहे समोरून, आणि तुम्ही इकडे म्हणत आहात की मी याला डिझर्व करत नाही, माझा विश्वास स्वतःवर नाही आहे, तर हे अट्रॅक्ट कसं होणार? नाही होणार. तुम्ही जे समोरून अपेक्षित करतात ते तुमच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार. त्यासाठी तुम्हाला सेल्फ टॉक हे खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जे तुम्हाला हवं आहे त्याच विषयी तुम्हाला बोलायचं आहे, कारण जे तुम्ही तुमच्यावर वर्क करता तेच समोरून तुम्हाला मिळत असते. तर असं म्हणणं बंद करायचं आहे आणि हे तुम्हाला समजावं लागेल. कारण तुमच्या हे जेव्हा निगेटिव्ह सेल्फ टॉक करता तर हे कुठे ना कुठे सबकॉन्शियसमध्ये, कॉन्शियस माइंडमध्ये जाऊन तुमच्या हेल्थवर सुद्धा परिणाम याचा होत असतो. आणि तुमची हेल्थसुद्धा तुमच्या हातात आहे, तुमची मानसिकतासुद्धा तुमच्या हातात आहे, तुमची हेल्थसुद्धा तुमच्या हातात आहे. तुमची शारीरिकदृष्ट्या जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते सर्व तुम्ही तुमच्याच हातात आहात, कारण तुमच्या लाईफचे क्रिएटर तुम्ही स्वतः आहात. हे समजून घ्यायचं आहे की तुमच्या लाईफचे क्रिएटर तुम्ही स्वतः आहात. याच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि तुम्हाला जे काही समोरून पाहिजे आहे ते तुम्हाला मिळणं चालू होणार. आणि स्वतःला म्हणा की मी डिझर्व करते परमात्मा, मी डिझर्व करते, मी ह्यासाठी बनलेली आहे, माझा हा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे जेव्हा तुम्ही म्हणणार आणि मला हे पाहिजे आहे तर तेव्हा ते मिळते. आणि त्या विश्वासावरच सर्व आहे. तुमच्या आतमध्ये जे काही आहे तेच बाहेर दिसते आणि तेच अट्रॅक्ट होत असते. तर मी हे जॉब मिळवणार आणि तो जॉब मला मिळणारच आहे, कारण मी तेवढी ॲक्शन घेतली आहे, तेवढा मी अभ्यास केला आहे. आणि ज्यांना दुसऱ्यांकडून प्रेम हवं आहे त्यांनी स्वतःवर प्रेम करायचं आहे, तेव्हा ते दुसरे तुमच्याकडे येणार, कारण जे अंदर आहे तेच बाहेरून दिसणार. तर हे आहे पॉवर ऑफ बिलीव्ह, स्वतःवर विश्वास ठेवा. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब कराल. ओके, आणि खुश राहा, मस्त राहा, अलाइनमेंटमध्ये राहा आणि तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण करा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.